मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही आता आरू त्याचबरोबर काव्या या दोघींनाही रूममध्ये घेते, दरवाजा लावते आणि म्हणते, काय केला काय पराक्रम तुम्ही दोघींनी? कॉलेजच्या प्रोफेसरचा फोन आला होता अगं आरू. तेव्हा आरू खूपच घाबरते आणि विचारते, काय? मग आता नंदिनी म्हणते, हो अगं, जोशी मॅडम ह्या किती बोलत होत्या आरूने आणि काव्याने काय केलं म्हणून. तेव्हा या दोघीही जरा घाबरतात. त्यांना आता समजतं की त्या युगचं जे प्रकरण आहे ते ताईसमोर शेवटी आलंच. तेव्हा या दोघीही आता आपली मान खाली घालतात. पुढे आता नंदिनी म्हणते, काव्या अगं ती लहान आहे, परंतु तुला तरी कळतं ना गं, कारण मारामारी हे सगळ्यांवरचं सोल्युशन नाहीये काव्या. मग आता काव्या म्हणते, परंतु अन्याय सहन करणं सुद्धा सोल्युशन नाहीये ना गं ताई. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे पण सहन करा हे कुणी सांगितलंय? पण जोशी मॅडमकडे रीतसर अशी कंप्लेंट केली नसती का? तुम्ही मॅडमला जाऊन भेटायला पाहिजे होतं. काव्या म्हणते, तोपर्यंत त्या मुलाने आरूची गाडी ही मागून पुढून चपटी करून टाकली असती. त्यावेळी नंदिनी म्हणते, वा व्हेरी गुड. अगं UPSCची एक्झाम देते आणि तूच अशी बोलतेस? हे तुझ्या UPSC या तत्वामध्ये बसतं का? असं म्हणून ती काव्यावरच ओरडते. अरे कायदा हातात घेऊ नका असं का म्हणतात काव्या, तुला कळतं का गं? त्या रागातच जर त्याने हिच्या गाडीला काही केलं असतं आणि भडकून जाऊन तुम्ही सुद्धा अजून 2 गाड्या तोडल्या असत्या तर त्यालाही राग आला असता आणि त्याने अजून 4 गाड्या तोडल्या असत्या. मग असंच तुम्ही करत बसणार होतात का? तेव्हा आता आरूला लगेच नंदिनी म्हणते, हे बघ झालं ते झालं, आता अगोदर त्याची माफी माग. आरू विचारते, काय ताई? अगं डायरेक्ट माफी मागायची त्याची? मग आता नंदिनी म्हणते, हो झालं ते झालं, पण आता त्याला अजिबात पर्याय नाहीये. हे बघ तू त्याची माफी माग अगोदर. आता तू जाणार आहेस की मी जाऊ माफी मागायला? असं नंदिनी पुन्हा एकदा तिला विचारते. त्यामुळे शांत बसलेल्या आरूला आता उत्तर देणं भाग पडतं. ती म्हणते, आता तू म्हणते की मी माफी मागू का? मग मला जावंच लागेल ना. मी मागते त्या खडूस मुलाची माफी, असं आरू आता जरा वैतागूनच म्हणते. तेव्हा काव्या आता आरूकडे पाहतच राहते. त्यानंतर आता नंदिनीला विश्वास नसतो की आरू शांतपणे माफी मागेल, म्हणून ती आता विचारते, काय आरू? बोल अगं तू काहीतरी, कारण तुला जर जमत नसेल ना माफी मागणं तर मी मागते. तेव्हा आरू म्हणते, अगं मागते ना आता माफी. मग आता नंदिनी पुन्हा एकदा तिला समजावते, बाळा हे बघ अगं, शांतपणे कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा असतो. म्हणजे कसं होतं ना की आपण एकदम शांतपणे कोणतीही गोष्ट हँडल करू शकतो. जा बरं आता कॉलेजला. आरू आपली लगेच बॅग घेते आणि म्हणते, ताई पण आईबाबांचं? तेव्हा नंदिनी म्हणते, आता मी नाही सांगणार आईबाबांना काही, परंतु पुढच्या वेळी जर काही झालं ना तर नक्की सांगेल. तेव्हा थँक्यू ताई, असं आता आरू म्हणते आणि लगेच जायला निघते. आता काव्या मात्र रुसलेली असते. तेव्हा नंदिनी तिच्याजवळ जाते आणि म्हणते, अगं बिचारी काव्या, कलेक्टर बाई तर खूपच चिडतात आजकाल. मग आता काव्या म्हणते, ताई तरीही पण बघ तू काय केलं. त्याची माफी मागायची म्हणजे आरूची काही चूक होती का? तेव्हा नंदिनी म्हणते, कधी कधी आपण समजून घ्यायचं असतं, 2 पावलं मागे यायचं असतं. आता तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणून नंदिनी म्हणते, जीविकाचा कॉल आलाय. तेव्हा काव्या पटकन आता फोन घेते आणि पाहते तर कोणताच कॉल तिला आलेला नसतो. त्यामुळे नंदिनी म्हणते, गंमत केली ग, गंमत केली. तेव्हा कुठे तिच्या हृदयाची धडधड थांबते आणि ती लगेच नंदिनीला मिठी मारते आणि दोघींमधील थोडा जो अबोला असतो तोही मिटतो आणि मग दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. दुसरीकडे विक्रम हा रूममध्ये असतो. तेव्हाच तेथे आता जीवाची आई येते आणि म्हणते की हा घ्या चहा. त्यावेळी त्या आता तिच्याकडे न बघता चहा घेतात. तेव्हा ती म्हणते, काय अहो एवढं पाहताय तुम्ही, मला कळतच नाहीये. मग आता भास्करने फोटो पाठवले आहेत ना कालच्या पार्टीचे, ते मी पाहतोय, असं आता विक्रम म्हणतो. त्याचवेळी जीवाची आई विचारते, मला माहिती आहे ना तुम्ही काय करताय ते, तुम्ही नंदिनीचा फोटो पाहताय बरोबर ना? मग आता ते हसतात आणि म्हणतात, हो नंदिनीचाच फोटो पाहतोय मी. आपल्या पार्थला अगदी शोभून दिसेल ना नंदिनी? त्यावेळी आता ती म्हणते, हो नक्कीच शोभून दिसेल. आणि कसं आहे ना, एखाद्या कपलकडे पाहिलं ना तरीही आपल्याला समजतं की हे दोघे एकमेकांना
समजून घेतील की नाही, म्हणजे जोडा शोभण्यापेक्षा ना ते दोघे एकमेकांना समजून घेत आहेत की नाही हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यामधील बॉन्डिंग पाहूनच आपल्याला समजतं ह्या दोघांचं पुढे पटेल की नाही. त्यानंतर पार्थची आई म्हणते, मी तुम्हाला काय म्हणते ऐकलत का? मला असं वाटतं की आपल्या वयाची खूप जण पार्टीमध्ये होते आणि त्यांचीही मुलं मोठी असतील बरोबर. हे पहा, कुणीही अगोदर नंबर लावण्याऐवजी म्हणजे नंदिनीला पसंत करण्याऐवजी त्यांच्या मुलासाठी आपणच अगोदर मधुकर रावांकडे जाऊयात आणि त्यांना सांगू तुमची नंदिनी आमच्या पार्थला कशा प्रकारे योग्य आहे. ते दोघांचा जोडा शोभतोय, पार्थसाठी नंदिनीच योग्य आहे, आपण त्यांना पटवून देऊ. हा विक्रम हो असं म्हणतो आणि ते दोघेही आता नंदिनीच्या बाबांकडे म्हणजे मधुकर रावांकडे जाण्याचं ठरवतात. दुसरीकडे रम्या पार्थच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते. पार्थला आता अजून एकदा प्रपोज करण्यासाठी ती स्वतःच्या हाताने आता पेंटिंग करत असते आणि लाजत लाजतच म्हणते, पार्थ तू आपलं प्रेम एका स्टेपवर नेऊन ठेवलं आहे. तू होकार दिल्यामुळे खरंच खूप छान वाटतंय पार्थ. माझ्या मनामध्ये धाकधूक होती की तू मला होकार देशील की नाही, परंतु पार्थ ऐक ना, तू ज्या प्रकारे मला होकार दिलाय ना ते पाहून मला खरंच खूप आनंद झालाय. माझं अगदी लहानपणापासूनचं स्वप्न होतं की तुझ्याबरोबर लग्न करावं आणि तू माझ्या प्रेमाला होकार दिलास, त्यामुळे आपण एक स्टेप अजूनच पुढे गेलो आहोत. आता आपल्या प्रेमाचं पहिलं गिफ्ट मला तुला द्यायचंय आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने ते बनवणार आहे आणि हे मी जे बनवलेलं प्रेमाचं गिफ्ट आहे ना ते नेहमीच तुझ्याजवळ असेल आणि तुला अशी प्रेमाची ऊब देत असेल. त्यानंतर ती आता त्या एका रुमालावर रम्या आणि पार्थ अशी हर्ट शेपमध्ये नावं काढते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. पार्थच्या प्रेमामध्ये अगदी वेडी झालेली रम्या आता त्याला समोर जाऊन त्याला प्रपोज करणार असते आणि पार्थच्याच आठवणीमध्ये अगदी रमून जाते. इकडे विक्रम पार्थच्या आईला विचारतो, मला काय वाटतं आपण अगोदर पार्थच्या कानावर घालायचं का हे? तेव्हा पार्थची आई म्हणते, हो चालेल की अहो, का नाही चालणार. आणि आपला पार्थ काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि आपला पार्थ म्हणजे मुलींच्या बाबतीत अगदी लाजाळूचं पान आहे आणि आपल्या जीवासारखा नाही येतो. ही विक्रमराव म्हणतात, नाही जीवाचं वेगळंच आहे बाबा, त्याच्या बाबतीत आपल्याला काही तसदी घेण्याची गरजच नाहीये. पण तसा जीवासुद्धा काही आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीये. पण मालिनी तुला एक सांगू का गं, आपली मुलं आपलं ऐकतायत ना, हे सगळे आपले संस्कार आहेत. तेव्हा मालिनी म्हणते, माझं राहू द्यात, परंतु आपण काय करूयात, पार्थ बरोबर बोलून घेऊयात, चालेल ना? त्यावेळी विक्रमराव म्हणतात, आपण या बाबतीत ना नंदिनीचं सुद्धा बोलणं ऐकून घेऊयात, कारण आजकालची मुलं आहेत ना त्यांची मतं खूप परखड आणि स्पष्ट असतात. तेव्हा मालिनी म्हणते, आज आपण पार्थबरोबर बोलून घेऊयात आणि मग नंतर धनंजय भाऊजींबरोबर बोलून घेऊयात. हा चालेल असं आता विक्रमराव म्हणतात. तिकडे काव्य आता जीवाला भेटण्यासाठी गार्डनमध्ये आलेली असते. त्यांची जी नेहमीची जागा असते ना त्या जागेवर तेथे बसलेली असते आणि तिने आता आपलं तोंड स्कार्फने पूर्णपणे बांधून घेतलेलं असतं. त्याचवेळी आता जीवा तेथे येतो आणि तो आजचं हे रूप पाहून जरा घाबरतोच. त्याला माहीत असतं की आपण लेट आलोय आणि काव्य आपल्यावर खूप चिडणार. या विचाराने तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तुम्हाला काव्या मोहिते नावाची मुलगी माहीत आहे का? पहा ना, ती या लुकमध्येही खूप सुंदर दिसते असं आता तो म्हणतो. तेव्हा काव्या रागातच आपला तोंडावरचा स्कार्फ सोडते आणि त्याच्या पाठीमागे त्याला मारण्यासाठी धावते. म्हणते की तुझं नेहमीचंच झालंय, तुला काही वाटतं की नाही, तू असं नेहमी लेट येत राहतोस. बघ आता ना मी सुद्धा एक दिवस लेट येणार आहे, मग बघ तुझी गंमत मी बघतेच. तुला कसं होतंय ते, रोज रोज मी तुझ्यासाठी थांबते, काय एवढं काम असतं रे तुला, नुसतं आपल्या उन्हाळक्या करत फिरायचं, असं म्हणून काव्या त्याच्यावर ओरडते. दोघेही शांत बसतात. काव्य मात्र चिडलेली असते. मग आता तो अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, कसं आहे ना सांगू का, अगं कडे असं पाहत राहावंसं वाटतं. मला असं वाटतं तुला आत्ता पळून घेऊन जावं, कारण दिवस रात्र फक्त तुझ्या आणि तुझे मनात विचार चालू असतात. ती त्याच्यावर अजूनच चिडते. म्हणते की पळून जाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का जीवा तुला? मग आता तो म्हणतो, मला एक सांग काव्या, जर एखादे दिवस मी आलोच नाही तर?
त्यावेळी आता काव्य अगदी इमोशनल होते आणि त्याच्या तोंडावर हात ठेवते. मग आता दोघेही एकमेकांकडे खूपच प्रेमाने पाहत असतात. मग आता ती म्हणते, असं काही बोलू नको पुन्हा कधी, हा शब्द तोंडातल्या तोंडातच ठेव. तेव्हा जीवाला आता समजतं की काव्या खरंच मनापासून माझ्यावर प्रेम करते. माझ्या तोंडावर ती प्रेम व्यक्त करत नाही, परंतु तिला माझी खूप काळजी आहे. मग नंतर ती विचारते, बोल ना पटकन. अरे तू त्या तुझ्या भावाला सांगितलंस का माझ्या आरोला ज्याने त्रास दिला होता जरा व्यवस्थित समजून सांग म्हणून. मग आता तो म्हणतो, सॉरी विसरलो, मला ना कसं सांगायचं विसरलो, कळालंच नाही. बरं त्या मुलाच्या डिटेल्स दे बरं, तो मुलगा कसा आहे ते. तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, नुसता शायनिंग मारत असतो, कोणती तरी फॅन्सी बाईक आहे, कॉलेजमध्ये त्याचीच जास्त चालते आणि थर्ड इयरला आहे. दुसरीकडे आरू आता कॉलेजमध्ये जाते. नंदिनीने सांगितल्याप्रमाणे ती आता युगजवळ जाते आणि त्याला म्हणते, ऐक ना युग, मला तुझी माफी मागायची आहे. तेव्हा तो आता म्हणतो, मला ऐकू येत नाही आहे काही आणि मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मग आता ती जोराजोरात त्याला सॉरी सॉरी असं म्हणते आणि काव्या जे काही वागली ते असं वागायला नको होती काल ती. आमच्या दोघींकडून जरा अतीत झालं असं म्हणून ती पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत असते. त्यावेळी युग मात्र ऐकत नाही. तो आता रागातच तिला म्हणतो की मला ऐकू येत नाही असं म्हणून तो गाडी स्टार्ट करतो आणि जोराजोरात गाडीचा हॉर्न वाजवत असतो आणि रेससुद्धा करत असतो आणि तेथे खूप चिखल असल्यामुळे त्याची गाडी थोडी पुढे जात नसते. मग आता नंतर तो म्हणतो की बोल अजून मोठ्याने सॉरी. तेव्हा ती खूप जोराजोरात, अगदी अख्ख्या कॉलेजला ऐकू जाईल अशा जोराजोरात आवाजात ती आता सॉरी सॉरी असं म्हणत असते. मग आता युगला तिला अद्दल घडवायची असते म्हणून तो आता एवढ्या जोरात रेस करतो आणि गाडी पुढे घेऊन जातो आणि तिचा अपमान करत आता तिच्या तोंडावरच तेथे असणारा चिखल उडवतो. आरूला हे पाहून खूप मोठा धक्का बसतो आणि ती रागातच त्याच्याकडे पाहू लागते. मग आता तेथे असणारी सर्व मुलं ही आरूवर हसत असतात. युग मात्र मागचा पुढचा विचार न करता तिथून जातो. दुसरीकडे जीवा आता काव्याला म्हणत असतो की थांब ना गं थोडा वेळ. मग आता ती म्हणते, एकही काम तू माझं करत नाहीस, मी कशी थांबणार रे. अरे एवढा जीवाचा आटापिटा करून मी तुला भेटायला येते, पण तू नेहमीसारखा मात्र अवेळी येत असतो. किती उशीर करतो बरं यायला. अरे मी आज कशीबशी तुला भेटायला आले, त्या मुलाने माझ्या आरूच्या गाडीची एवढी वाट लावली ना, गॅरेजला टाकून आली आहे ती मी गाडी आणि ते निमित्त काढून आता मी इथे तुला भेटायला येते. मग आता बघ मी येणारच नाही भेटायला. तेव्हा आता तो म्हणतो, थांब ना गं काव्या प्लीज असं म्हणून तो तिचा हात पकडतो. त्यावेळी आता ती त्याच्याकडे रागात पाहते. मग आता तो म्हणतो, हे असं असतं, हे बघ मी जर भेटायला आलो ना तर अर्धा वेळ तुझा भांडण करण्यामध्ये जातो आणि तुला थोडा जरी स्पर्श केला ना तरीही तुला ते आवडत नाही, कारण तुझ्या रूलमध्ये ते बसत नाही. मग यायचं तरी कशाला गं भेटायला, नको येऊ ना असं करून भेटायला. तेव्हा तो आता तिच्याकडे पाठ करून रागातच उभा राहतो. मग आता ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते आणि गालातच हसते. त्यानंतर आता ती लगेच पुढे येते आणि गालातच हसत म्हणते, हे बघ जन्मजय, दिवसभरात मला तुला एकदा तरी पाहायचं असतं. मग आता तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि पुढे काय असं विचारतो. मग आता ती म्हणते, म्हणून तू मला खूप आवडतोस, इडियट आहे ना म्हणून. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात आणि एकमेकांवरून नजरसुद्धा हटवत नाही. तू मला खूप आवडतोस असं आता ती जेव्हा त्याला म्हणते तेव्हा त्याची आता कळीच खुलते आणि तो खूप खुश होतो. म्हणतो की थांब ना गं काव्या थोडा वेळ. तेव्हा काव्या आता त्याच्याकडे हसतच पाहते आणि तेथून जाते. आता तो तिच्या बोलण्याचा असा विचारच करत राहतो. तर आता दुसरीकडे पार्थ काम करत असतो. तेवढ्यातच रम्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते. तेव्हा तो आता काम करता करता आपला एकदम मग्न झालेला असतो. त्याचवेळी रम्या म्हणते, पार्थ. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतो आणि मग रम्या लाजते. त्यावेळी पार्थला समजत नाही नक्की काय झाले. ती म्हणते, अरे तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे. मग आता तो म्हणतो, थँक्यू रम्या, थँक्यू, मला खरंच याची खूप गरज होती अगं. तू कसं काय गं माझ्या मनातलं ओळखतेस आणि गेली 10 वर्ष होत आली आहे जेव्हापासून तुला समजतं तेव्हापासून तूच माझ्यासाठी कॉफी बनवतेस. मला ना दुसरं कुणाच्याच हातची कॉफी आवडत नाही जेवढी तुझ्या हातची आवडते. कॉफीमध्ये नक्की टाकते
लागते तरी काय ते मला सांग. मग आता ती लाजते आणि म्हणते ही माझी सिक्रेट रेसिपी आहे. तेव्हा तो म्हणतो अशी कशी सिक्रेट रेसिपी, सांग तरी अगं काय आहे ती. मग आता ती म्हणते यामध्ये ना मी खूप इमोशन्स टाकते. मग आता तो म्हणतो हो तुमच्या बायकांचं ना असंच असतं. माझी आईसुद्धा अशीच म्हणत असते की आम्ही बायकांना या स्वयंपाकामध्ये अगदी प्रेम टाकतो, त्यामुळे तो स्वयंपाक असा रुचकर होतो. ती रम्या म्हणते ही स्पेशल कॉफी आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असते. पुढे पार्थ म्हणतो हे बघ या कॉफीसाठी मला तुला काहीतरी द्यायचंय, बोल ना काय देऊ मी. मग आता ती म्हणते तू दिलंय ना तेवढंच खूप आहे. तो आता जरा गडबडतो आणि विचारतो मी काय दिलंय, बरं ठीक आहे काय हवंय ते तरी सांग. मग पुढे रम्या म्हणते यापेक्षा जास्त मला काहीच नको आहे आणि खरं तर आज मलाच तुला काहीतरी द्यायचंय. तेव्हा पार्थ विचारतो काय, मला काय द्यायचंय तुला असं. तेव्हा आज मी तुला खूप छान सरप्राईज देणार आहे, रम्या पुढे म्हणते. तेव्हा काय द्यायचंय असं पार्थ विचारतो. मग आता ती त्याला ते ग्रीटिंग दाखवते. मग आता तो त्याच्याकडे पाहतच राहतो आणि हसतो. तेव्हा आता ती त्याला देणारच असते. तेवढ्यातच आता त्याला पाठक सरांचा फोन येतो, त्यामुळे तो म्हणतो थांब हा. मग रम्या ते ग्रीटिंग घेऊन तशीच हातात थांबते. तेव्हा पार्थ मात्र फोनमध्ये बोलण्यातच बिझी असतो. पुढे रम्या म्हणते अरे तुला हे द्यायचं होतं. तेव्हा तो इशारा करतो मला वेळ लागेल बोलायला, तू तेथे ठेव. तेव्हा ती त्या टेबलवर आता ते ठेवते आणि म्हणते की तू नक्की बघशील ना, विसरू नको हा, असं म्हणून त्याच्याकडे ती पाहतच राहते आणि तेथून जाते. तेव्हा पार्थ आता तिला तेथून जायला सांगतो. दुसरीकडे नंदिनी आता फोनवर बोलत असते की जे डोनेशनचे पैसे आहेत ते आपण कुठे वापरतो याची सगळी नोंद त्या पुढच्या लोकांना द्यायला हवी, त्या डोनरला द्यायला हवी. प्रत्येक व्यवहाराची नोंद आपल्या इथे ठेवली गेलीच पाहिजे, असं जेव्हा ती फोनवर बोलत असते तरच आरू आता तेथे येते आणि ती खूपच चिडलेली असते आणि तिच्या अंगावर युगने चिखल उडवलेला असतो. त्याचवेळी आता नंदिनी फोन ठेवते आणि आरूकडे पाहतच राहते. नंदिनी विचारते काय झालं. तेव्हा आरू म्हणते तू पाहिलंस ना ताई, अगं तुझ्या सांगण्यावरनं मी त्या खडूस मुलाची माफी मागायला गेले. एवढी ओरडून ओरडून मी माफी मागत होते, परंतु तो गाडीचा रेसच थांबवत नव्हता आणि त्याने काय केलं, मी माफी मागत असताना मुद्दामहून माझ्या असा अंगावर चिखल उडवला. अगं अशी मुलं ना उर्मटच असतात, ती कधीही सुधारणारी नसतात. त्यावेळी नंदिनी म्हणते पाहूयात आपण त्याच्याकडे. अगं पण एवढा चिखल उडवला त्याने आणि तू अशी उपकार केल्यासारखी माफी नाही मागितली ना. वेळी आरूला अजूनच राग येतो आणि ती म्हणते ताई अगं तू अशी का बोलतेस, अगं मी उपकार केल्यासारखी माफी कशी मागेल तूच सांग ना गं. आता मी एवढी मनापासून त्याची माफी मागितली तरीही तुला असंच वाटतं, म्हणजे तो बाहेरचा मुलगा आहे तो तुला खरा वाटतो, मी खोटी वाटते असं आहे का. नंदिनी म्हणते तसं नाही आहे बाळा, अगं मला असं वाटलं फक्त, पण तू काळजी करू नको. आता जा अगोदर आंघोळ कर आणि कपडे पण चेंज करून घे. हे बघ हे प्रकरण आहे ना आता मी माझ्या पद्धतीने हँडल करते, आता तू काहीच बोलू नको. त्या उर्मट मुलाला काय उत्तर द्यायचं, कसं समजवायचं ना, हे मी माझ्या पद्धतीने बघते, ठीक आहे. मग आता आरू हो असं म्हणते. त्यानंतर नंदिनी आता आरूला समजावून तेथून जाते. त्यावेळी आरू आता चिडलेलीच असते. ती म्हणते ताई हे बघ तुला करायचं ना ते कर तू, पण युग आता हे बघ लक्षात ठेव, तुझी गाठ ना आता माझ्याशी आहे. मी आता बघ माझ्या पद्धतीने तुला काय धडा शिकवायचा ना ते मी शिकवणारच आहे. बघ तुझी अशी लायकी काढते ना की तू बघतच राहशील. इकडे पार्थ हा काम करत असतो. त्याचवेळी आता तेथे त्याचे आई बाबा येतात. मग आता पार्थ लगेच एका साईडचा प्लॅन दाखवतो की आपलं नाशिकच्या घराजवळ जे काका आहेत ना त्यांचं घर त्यांना मॉडिफाय करून हवंय, कारण त्यांच्या मुलाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्यांची अशी इच्छा आहे की मुलाला ते घर लग्नानंतर गिफ्ट द्यायचंय, म्हणजे युरोपियन स्टाईलने त्यांना तशी डिझाईन हवी आहे. मग आता ठीक आहेत, हे खूप जुने क्लायंट आहेत ना आपले, त्यांचं आपण एका महिन्याच्या आत तेवढं काम करून देऊयात. पण मला एक सांग तुझं काय ठरलंय. तेव्हा पार्थ विचारतो माझं काय ठरणार आहे. मग मालिनी म्हणते ऐक ना बाळा, हे बघ तुला कोणत्या स्टाईलने घर हवंय ना आपल्या नाशिकचं तसं मॉडिफाय करून घे, म्हणजे आम्ही सुद्धा तुला तुझ्या लग्नामध्ये ते गिफ्ट देतो. त्यावेळी पार्थ आता आईबाबांकडे पाहतच राहतो आणि विचारतो आता हे काय नवीन आणि माझ्या लग्नाचा काय संबंध, कारण मला इतक्यात लग्न अजिबात करायचं नाहीये. तेव्हा मालिनी म्हणते अरे पण आम्हाला करायचंय ना तुझं लग्न, कारण तू काही
लव्ह मॅरेज करणार नाही, असा मुलींपासून तू 4 हात नेहमी लांब असतो, हे तर आम्हाला माहीतच आहे. त्यावेळी आता तो म्हणतो, तू की नाही सगळ्यात आमचं समजूतदार बाळ आहे, शांत शहाणं, असं म्हणून ती आता पार्थला अगदी लाडातच जवळ घेते. मग आम्हाला सूनसुद्धा तशीच हवी की नाही, शांत समजूतदार. मग आता तो म्हणतो, आई अगं पण मला लग्नच करायचं नाही, मी तुला किती वेळा सांगू, अजून थोडे दिवस थांबा बरं. तेव्हा मालिनी विचारते, बाळा ऐक ना, मग नंदिनी बरोबर सुद्धा तुला लग्न करायचं नाही का? तेव्हा तो आता एका क्षणी अचानक असा थबकतोच, शांत बसतो आणि विचारतो, काय? असं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर थोडं स्माईल येतं आणि त्याला आता आठवतं की कशाप्रकारे नंदिनीची आणि माझी पहिली भेट घडली. त्यानंतर आमचं आता थोडं थोडं का होईना मैत्रीत रूपांतर होतोय. आता नंदिनी त्याच्या डोळ्यासमोरून जातच नसते आणि सारखी सारखी त्याला नंदिनी आठवत असते. त्याचबरोबर नंदिनीचं ते निखळ हास्य, त्याचं तिच्याकडे पाहणं, तिचंही त्याच्याकडे अगदी गोड हसून पाहणं, पार्टीत झालेली ती भेट आणि आमचे आईवडिलांचे त्याचबरोबर नंदिनीच्या आईवडिलांचे रिलेशन खूप चांगले आहेत, हेही त्याला आता माहीत असतं. तेव्हा तो तिच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगूनच जातो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आणि नंदिनी एकमेकांना कॅफेमध्ये भेटतात. तेव्हा ती विचारते, काय हो असं अचानक मला बोलवलं? मग आता तो म्हणतो, परवाच्या पार्टीनंतर आयुष्यात असे काही बदल झालेत का? मग आता ती त्याच्या बोलण्याचा विचारच करते. तेवढ्यातच नंदिनीला तिच्या आईचा फोन येतो. तेव्हा आता ती कॉल रिसीव करते आणि काय झालं विचारते. मग आता जिथे कुठे असशील ना तेथून पटकन घरी ये, असं आता तिची आई म्हणते आणि फोन ठेवते. मग आता इकडे नंदिनी म्हणते, आज ना माझं काही खरं नाही आहे, कारण सर्वजण म्हणतायत फक्त घरी ये घरी ये. तेव्हा पार्थ म्हणतो, जा ना तुम्ही, जा लवकर घरी जा. ती म्हणते, कशासाठी बोलवलं ते पण सांगत नाही येतो. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी घरी येते. तेव्हा पार्थ, तुला कसा वाटतो विक्रमचा मुलगा, असं आता नंदिनीचे बाबा तिला विचारतात. तेव्हा त्यांच्याविषयी तुम्ही मला का विचारताय, नंदिनी विचारते. मग आता पार्थचं स्थळ तुझ्यासाठी आलंय, असं आता तिचे बाबा तिला सांगतात. तेव्हा ती एका क्षणी शांतच बसते. त्यानंतर काव्या म्हणते की परफेक्ट स्थळ निवडलंय माझ्या घरच्यांनी आपल्या नंदिनी ताईसाठी, कारण जिथे मी जीवाची बायको होऊन तिथे जाणार, असं म्हणून ती जीवाच्या स्वप्नातच रंगून जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.